हा एक मिनी पाम टॉप प्रोजेक्टर आहे आणि याची ल्युमिनोसिटी जी आहे ती जवळपास 100 ल्युमिन्सचा आहे. अतिशय पॉवरफुल असं प्रोजेक्टर आहे. या प्रोजेक्टरला सपोर्ट सिस्टीम जर का बघितले आपण सर्व बाजूने, इथे बॅक साईडला आपल्याला बघायला मिळतंय की या इकडे मायक्रो SD कार्ड आपण 64 GB पर्यंतची टाकू शकतो. त्याचप्रमाणे या भागामध्ये USB पेन ड्राईव्ह आपण प्लग इन करून पेन ड्राईव्हवरनं मूव्हीजपासून सर्वच गोष्टी, ऑडिओ व्हिडिओ सर्व गोष्टी आपण प्ले करू शकतो. रेग्युलर फाईलसुद्धा आपल्याला कम्प्युटरच्या ऑपरेटेड ज्या फाईल्स असतात त्यासुद्धा याच्यामधनं प्ले करता येतात. इथं मिनी USB पोर्ट दिलेला आहे. ह्या मिनी USB पोर्टचा वापर डेटा ट्रान्सफरसाठी करता येऊ शकतो आपल्याला. प्रोजेक्टरची खासियत म्हणजे या प्रोजेक्टरमध्ये स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवरती चालतो आणि या प्रोजेक्टरमधनं स्वतःचा माऊस सिस्टीम याच्यावरतीच दिलेली आहे. ऑपरेटिंग सिस्टीम बिल्ट इन असल्यामुळे याला कम्प्युटरची गरज नाही. स्वतःच हा प्रोजेक्टर स्वयंसिद्ध आहे. या प्रोजेक्टरच्या आतमध्ये दुसरी खासियत म्हणजे हा बॅटरी ऑपरेटेड सुद्धा आहे. ह्याला साधारण तास-दीड तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. त्याच्या जोडीला हा प्रोजेक्टर ज्यावेळेला आपण वापरत असतो याला आणखीन एक खासियत दिलेली ते म्हणजे वायरलेस दोन प्रकारचे आहेत. वायरलेस डिस्प्ले म्हणून सुद्धा आपण ह्याला वापरू शकतो. ॲट द सेम टाइम ह्याला वायफाय झोनमध्ये आपण कॉन्फिगर जर केला तर तुमचं रेग्युलर इंटरनेट ब्राउझिंग किंवा मेल्स, चॅट या स्वरूपाच्या सर्व गोष्टी करता येतात. हा जो USB पोर्ट दिलेला आहे या USB पोर्टच्या माध्यमातून आपण ह्याला कम्प्युटर सारखा कीबोर्ड किंवा माऊस जोडून टायपिंगसाठी किंवा पॉइंटिंग डिव्हाइस म्हणून याचा वापर करू शकतो. इकडच्या बाजूला आपला ड्युअल पर्पज जॅक दिसतो आहे या ठिकाणी, जो ऑडिओ इनपुट किंवा ऑडिओ आउटपुट ह्या ऑडिओ व्हिडिओ इन किंवा आउट ह्या दोन्ही टाईपचे काम एकाच जागेतनं केलं जातं. जर प्रोजेक्टरचा वापर करून ऑक्झिलरी तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही याच भागातनं तो दुसऱ्या कुठल्या स्पीकर्सला देऊ शकता किंवा बाहेरचा सिग्नल जसं की घरामध्ये आपल्या सेट टॉप बॉक्स असतो त्याचे कनेक्शन्स ह्याला जोडायचे असतील तर याच माध्यमातून आपण ह्याला टेलिव्हिजनमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि सर्वात शेवटचा जो पोर्ट आपल्याला दिसतोय या ठिकाणी तो DC व्होल्टेज या प्रोजेक्टरला चार्ज करण्यासाठी लागणारं जे ॲडॅप्टरचं कनेक्शन आहे ते ह्याच्यामध्ये लावता येतं. आता या बाजूला जर बघितलं आपण तर हा इथे एक बटन आहे. हे बटन वेगवेगळ्या लांबीवरती ज्यावेळेला आपण प्रोजेक्शन करतो स्क्रीन त्यावेळेला त्या स्क्रीनला क्लॅरिटी येण्यासाठी फोकस हा करावा लागतो. ते फोकसचं स्विच दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आणखीन एक स्विच आपल्याला बघायला मिळतं आहे. हे स्विच प्रोजेक्टर ऑफ करणं म्हणजे शटडाऊन करण्यासाठी हा प्रोजेक्टर कारण याच्यात बिल्ट इन कम्प्युटरची सिस्टीम दिलेली आहे. त्यामुळं शटडाऊन करण्यासाठी सुद्धा हेच बटन वापरलं जातं. त्याच्या खाली प्रोजेक्टरला जर का आपल्याला कुठेही बाहेर नेऊ द्यायचं नसेल वगैरे तर त्यासाठी किंगस्टन की लॉक मार्केटमध्ये मिळतं. ते त्याला प्लग इन केलं की हा प्रोजेक्टर सिक्युअर्ड झाला, कोणी त्याला पळवून नेऊ शकत नाही. वरच्या साईडला काही स्विचेस आहेत. इथे ॲरो कीज आपल्याला दिसत आहेत. ह्या ॲरो कीजचा वापर करून जर इंटरनेट ब्राउझिंग करत असेल किंवा चित्र बघत असेल, फोटोज बघत असेल तर ते नेक्स्ट, प्रिव्हियस किंवा अप डाऊन यासाठी ते वापरता येतात. ओकेचं बटन आहे. जसं कम्प्युटरला एंटरचं की असते तशी ओकेचं बटन आहे. हे बॅक कीचं बटन इथं दिसतं आहे आपल्याला. अशा स्वरूपात हा प्रोजेक्टर अतिशय सुंदर पद्धतीने लाईट वेट पाम टॉप हातावरती मावणारा हा प्रोजेक्टर आहे. याचं प्रोजेक्शन आपण बघूयात काय स्वरूपाचं होतं. अतिशय सुंदर प्रोजेक्शन आहे. हाय डेफिनेशन चित्र तयार होतं याच्या माध्यमातून. हा आपण स्पेसिफिकली होम युटिलिटीसाठी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी वापरतो आहोत. याच्यामध्ये स्टँडर्ड 10वीचं किंवा इतर कुठल्याही त्यांचे सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करून आपण हे प्रोजेक्टर शाळांना, क्लासेसला किंवा घरगुती वापरासाठी टेलिव्हिजन सेट कम एज्युकेशनल टूल म्हणून आपण याचा वापर करणार आहोत. पाहूयात, आपण याला ऑन करूयात आणि त्याचं प्रोजेक्शन पाहूयात. थोड्या वेळासाठी कॅमेऱ्यावरती त्याचा फ्लॅश येईल, तो अतिशय जोरात ब्लड आलेला दिसेल. आपण ॲक्च्युअल त्याचं प्रोजेक्शन बघूयात काय.
आणि आता आपण बघतात की ह्याला बॅटरीवरती चाललेला आहे. कुठल्याही पद्धतीने त्याला विजेचा सप्लाय आपण जोडलेला नाही, स्वतः बॅटरीवरतीच ऑपरेट होतो आहे. ह्याला आपण फोकस करूयात. फोकस हा फोकस झालेला आहे. आणि जसं म्हटलं याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आपण माऊस प्रोजेक्टरवरूनच हलवतो. इथे आपल्याला फाईल मॅनेजर च्या माध्यमातून इथं आपल्याला SD कार्ड इनबिल्ट मेमरी जी आहे प्रोजेक्टरची ती इथं ॲक्सेस होती. त्याच्या शेजारी SD कार्ड जे आहे आपण जे टाकतो एक्सटर्नल मेमरी कार्ड ते ॲक्सेस करता येतं. USB पेनड्राईव्ह लावलेला असेल तर तो इथून ॲक्सेस करता येतो. आणि बाकीच्या गोष्टी मूवीज आणि फिल्म्स बघायच्या असतील तर तशा आपण यातल्या SD कार्डवरचं एखादा कंटेंट ऑपरेट करून बघूयात. एखादा चित्रपट बघूयात, डेमोज बघूयात. या प्रोजेक्टरला बिल्ट इन स्पीकर असल्या कारणाने बाहेरचं स्पीकर लावायची गरज नाही. आपण इथं बघतात या आवाज इथं स्वतः आवाज देतो आहे. पण जर का मला मोठ्या प्रमाणात आवाज पाहिला असेल तर मग सांगितल्यानुसार ऑडिओ व्हिडिओ इन आउटचा जो जॅक आहे या ठिकाणी आपण प्लग इन करून एक्सटर्नल स्पीकर प्लग इन करून त्यातनं आवाज घेऊ शकतो. आणि पिक्चरची क्वालिटी जसं मी मगाशी सांगितलं म्हणजे हाय डेफिनेशन पिक्चर आहे. या ठिकाणी आपल्याला टूलबार्स मिळतात. इथे आवाज वाढवण्याची सोय आहे, इकडे आवाज कमी करण्याची सोय आहे. त्याच पद्धतीने प्रोग्राम क्लोज करण्यासाठी आपण हे वापरू शकतो. शिवाय या प्रोजेक्टरचं आणखीन एक महत्त्वाचं फीचर म्हणजे ह्याला वायरलेस सिस्टम दिलेली आहे. वायफायच्या माध्यमातून आपण इथं बघतो आहोत की एक ऑलरेडी कनेक्टेड कोड दाखवतोय आपल्याला वायरलेसचा, ज्याचा वापर करून आपण इंटरनेटचा ब्राउझिंग इथे ब्राउझर दिलेला आहे, ब्राउझरच्या माध्यमातून करू शकतो. या ठिकाणी गुगलची साईट ओपन झालेली आहे. आणि आपल्याला जेव्हा काही टाईप करायचं असेल त्याला व्हर्च्युअल कीबोर्ड म्हणतो आपण. या व्हर्च्युअल कीबोर्डच्या माध्यमातून आपण काहीही टाईप करू शकतो. उदाहरणार्थ आपण इथे जर टाईप केलं EDU आणि या ठिकाणी सर्च आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळे वेब पेजेस ब्राउज झालेले दिसत आहेत. म्युझिक सिस्टम इथं वापरू शकतो आपण. वेगवेगळे अल्बम्स प्ले करण्यासाठी ही जागा वापरली जाते. त्यासाठी SD कार्डमध्ये ते अल्बम्स लोडेड असणं गरजेचं आहे. सेट टॉप बॉक्सला जेव्हा जोडतो त्यावेळेला या भागातनं सेट टॉप बॉक्स आपल्याला इथे आपण वरच्या कॉर्नरला बॅटरी किती % शिल्लक आहे हेही आपल्याला बघायला मिळते.